मी एक बिंज वॉचर आहे. माझा पेशन्स हा प्रत्येक एपिसोडचा वेट करण्यामध्ये नाही, तर पूर्ण सिरीज संपायच्या वेट करण्यामध्ये जातो. त्यामुळे इट्स रिअली हार्ड फॉर मी टू वेट फॉर एव्हरी एपिसोड. आणि तेच काम केलेलं आहे या एका सी ड्रामाने. खरं तर ट्रेलर पाहिल्यानंतरच मी उत्सुक होते या सी ड्रामासाठी, कारण यांची जी लीड पेअर आहे ते एका दुसऱ्या ड्रामामध्ये हिरोईन आणि विलन अशा रोलमध्ये होती. अँड आय ॲब्सोल्युटेड हेटेड हिम. त्यामुळे हे दोघं पडद्यावर रोमॅन्स करताना कसे दिसतात हे मला स्वतःला बघायचं होतं. आय वॉज ऑलरेडी इंटरेस्टेड इन इट. त्यामुळेच मी ॲक्च्युली याचे पहिले 2 एपिसोड पाहायचे म्हणून सुरुवात केली. अँड आय गॉट हुक्ड. मग मी वेट करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. बिंज वॉचर मुलगी मी प्रत्येक दिवशी वेट करत होती, कधी एपिसोड येतो आहे, कधी एपिसोड येतो आहे पुढचा. त्यामुळे दिस इज दी ड्रामा फॉर मी. मी आज ॲक्च्युली त्या सी ड्रामाबद्दल बोलते, ज्याचं नाव आहे द स्प्लेंडिड मॅच. हा ड्रामा आहे रेन मीन, जी हिरोईन आहे तिचा, आणि जो हिरो आहे याचा आहे तो आहे च शा. ॲक्च्युली मी तिची फॅन म्हणून हा ड्रामा बघायला सुरुवात केली होती, आणि जसे जसे एपिसोड्स पुढे होत गेले येत गेले तसं तसं ॲक्च्युली मी त्याची फॅन बनत गेली. हा ड्रामा ज्याच्याविषयी आज मी बोलते त्याचं नाव आहे द स्प्लेंडिड मॅच, जो आहे रेन मीन ही हिरोईन हिचा, आणि जो हिरो आहे त्याचं नाव आहे च शा. ॲक्च्युली मी हा ड्रामाची सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा मी तिची फॅन होती, पण जसे जसे एपिसोड पुढे होत गेले तसे तसे मी ॲक्च्युली त्या हिरोची फॅन झाली आहे. इट्स ऑसम ड्रामा. तर हा जो ड्रामा आहे हा काय आहे तर जी गू जिनझाव ही जी आपली हिरोईन आहे तिच्या भोवती हा ड्रामा फिरतो. ती लहान असताना, अगदी बाळ असताना तिचे आईवडील तिला आजोळी पाठवून देतात तिच्या आईच्या आईवडिलांकडे, असं सांगून की ही अनलकी आहे, जिंक्स आहे, हिच्यामुळे हिच्या वडिलांचं करिअर चांगलं होणार नाही वगैरे वगैरे. तर ती आजोळी राहिली आहे. काही कारणाने तिला परत कॅपिटल सिटीमध्ये तिच्या आईवडिलांकडे राहायला यावं लागतं. तर ही झाली आपली नेहमीची सी ड्रामाची, बऱ्याच सी ड्रामाची ही कॉन्सेप्ट आहे. बरेच असे ड्रामाज आहेत, पण तरी हा थोडा वेगळा आहे. ही आजी आजोबांची खूप लाडकी आहे. हिचे हाल वगैरे झालेले नाही आहेत, तिथे अत्याचार झाले नाही तिच्यावर. ती एक छान आयुष्य तिथे जगली आहे, लाडवलेली आहे, स्टबन आहे, फ्रीडम आहे तिला. आजीमुळे ती व्यवसाय शिकलेली आहे, कारण व्यावसायिक फॅमिली आहे ती. त्यामुळे पैसे पण कमवते. त्यामुळे तसं अत्याचार वगैरे झाले नाही आहेत, पण तरी देखील आईवडिलांनी आपल्याला अबॅन्डन केलं आहे याचा कुठेतरी खंत तिच्या मनात आहे. शी ॲब्सोल्युटली हेट हर फादर, कारण ते पैसे नाही पाठवायचे, की त्यांनी कधी विचारपूस करायला पण ते आले नाही की कशी आपली मुलगी. त्यामुळे तिच्या मनात आईवडिलांविषयी राग आहे, पण तरी देखील ती एक स्वतंत्र विचाराची हुशार सामंजस मुलगी आहे, स्टबन आहे, बालिश पण आहे. कारण जेव्हा ड्रामाची सुरुवात होते तेव्हा ते एक हार्डली 16-18 वर्षाची मुलगी दाखवली आहे, आणि तिचा पण तो प्रवास आहे की एक जिद्दी मुलीपासून एका मॅच्युअर मुलीपर्यंतचा प्रवास. आपल्या हिरोईनच्या आसपास 3 मेन लीड आहे जे तिचे लव्ह इंटरेस्ट आहे. पहिला आहे सानिये. तो पूर्ण तुम्हाला कोल्ड अँड डॉमिनेरिंग CEO वाईब्स देतो, कारण तो रुथलेस आहे, शांत आहे, तो पॉलिटिशियन आहे वरच्या लेवलचा. तो सगळे शातीर आहे खूप. त्याला ते म्हणतात ना की शतरंज के हर डाव पेच त्याला सगळे माहिती आहेत. आणि जेव्हा गोष्ट मात्र आपल्या हिरोईनची येते तेव्हा तो 3 वेळा प्रश्न विचारतो, डाऊट घेतो, विचार करतो. तिच्या बाबतीमध्ये तो गोंधळतो आणि भांबवतो. बाकी प्रत्येक गोष्ट राज्याची गोष्ट असते, सामान्य लोकांची गोष्ट असते, त्याला माहिती आहे पुढे काय करायचं आहे, त्याला 3 स्टेप पुढच्या दिसतात. पण जेव्हा गोष्ट तिशी येते तेव्हा तो एक्स्ट्रा विचार करतो, 3 वेळा विचार करतो, आणि मग ठरवतो की त्याला काय करायचं आहे. आणि त्यांची जी केमिस्ट्री आहे ती ऑब्व्हियसली ऑसम आहे. रोमॅन्स खूप छान दाखवलेला आहे, त्यांची प्रोग्रेस खूप छान दाखवलेली आहे. त्यांची एक जर्नी दाखवलेली आहे की कसं ते एकमेकांना ओळखत नव्हते, थोडे एनिमी नसले तरी ते त्यांचे लाईन्सच वेगळे होते. ती खूप छोटी होती, तो पॉलिटिशियन आहे, आणि हळूहळू कशी ते एकमेकांना ओळखायला लागतात, डिपेंड व्हायला लागतात, आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते. सो दॅट्स द स्टोरी. ती आपली जी हिरोईन आहे तिचा दुसरा जो लव्ह इंटरेस्ट आहे येन शाव, जो ॲक्च्युली सेकंड मेल लीड सिंड्रोम देतो.
हा रोल प्ले केलेला आहे एका आयडलने ज्याचं नाव आहे विन विन. खूप फेमस आयडल आहे तिथला, आणि आय गेस त्याच्यामुळे पण खूप लोक नाराज होते की त्याला हिरोईन मिळत नाही. पण या ड्रामामध्ये एक असा सीन आहे, तो तिच्यासोबत एक काहीतरी गोष्ट करतो आणि त्याच्यामुळे मी त्या पॉईंटला क्लिअर होते की यांच्यात काही होणार नाही आहे, कारण जे तो तिच्यासोबत करतो. आणि आय गेस बऱ्यापैकी लोकांना त्या पॉईंटनंतर त्यांनी अपेक्षा पण सोडून दिली होती की काहीतरी पहिलं अफेअर किंवा फर्स्ट लव्ह वगैरे तो होईल का, तर नाही, तसं काही होत नाही. त्याची जर्नी ॲक्च्युली खूप छान दाखवलेली आहे की तो पण एक्झॅक्टली आपल्या हिरोईनसारखा स्टबन आहे. फ्रीडम त्याला हवं आहे म्हणण्यापेक्षा आहे. दोघं एकमेकांची हेल्प करतात, केअर करतात. दोघांची फ्रेंडशिप खूप छान दाखवली आहे, जी स्टार्ट टू एंड राहते. डिस्पाईट ऑफ ऑल अप्स अँड डाऊन्स बिटवीन देम फ्रेंडशिप इज देअर. पण आपली हिरोईन त्याला फ्रेंड झोन करते, तेवढा एक पार्ट चढला तर. पण त्याचा पण आर्क खूप छान आहे की त्या एका स्टबन मुलापासून तो एक मॅच्युअर्ड व्यक्ती बनतो, त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज जेव्हा येतात तर तो कसा हळूहळू चेंज होत जातो. आणि डिस्पाईट ऑफ की त्याच्यामध्ये आणि त्याच्या लव्ह इंटरेस्टमध्ये, हिरोईनमध्ये आपला मेन लीड आल्यानंतर पण तो कसा त्या त्याला कळतं तिथे की ओके, हिरोईन आहे ती आहे, पण हा जो आहे आपला लव्ह रायवल आहे, पण हा एक हुशार व्यक्ती आहे. जर हा सांगतोय तर एखादी गोष्ट करायला पाहिजे, याची दूरदृष्टीचा आपल्यालाच फायदा होतो ते कळतं त्याला, आणि तो फॉलो पण करतो. तिथे तो असं मी मूर्ख आहे आणि हा माझा लव्ह रायवल आहे तर मी याचं ऐकणारच नाही असं करत नाही. अँड दॅट्स ॲक्च्युली पॉझिटिव्ह थिंग, आणि तीच त्याची प्रोग्रेस जी आहे त्याच्या कॅरेक्टरमधली ती मला दिसत जाते. आणि आपल्या हिरोईनचा जो तिसरा लव्ह इंटरेस्ट आहे तो ॲक्च्युली आहे आपल्या मेन लीडचा नेफ्यू. पण त्याच्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही, कारण मग थोडे स्पॉयलर्स येतील आणि स्टोरी स्पॉईल होईल. त्यामुळे ज्यांना बघायचं बाकी आहे त्यांनी बघावा, समजावा. रील्स बघू नका, रील्समधनं तुम्हाला नाही तर कळून जाईल. तर अशी ही स्टोरी आहे. पॉझिटिव्ह सांगायला गेलं तर ऑब्व्हियसली केमिस्ट्री इज ऑसम. स्टोरी लाईन छान आहे. याच्यामध्ये पॉलिटिक्स दाखवलेलं आहे, पण ते तेवढंसं अवघड नाही आहे. इट्स स्टील गुड, समजण्यासारखं आहे, आणि फार ते ओव्हरबेरिंग होत नाही मेन स्टोरीला. शिवाय फॅमिली ड्रामा जरी असला तरी फॅमिली ड्रामा पण फार अगदी 100% इतर सिरीजसारखा नाही आहे. ऑब्व्हियसली सिमिलॅरिटी आहे, कारण कॉन्सेप्ट सेम आहे की अबॅन्डन मुलगी परत पाठवली वगैरे. हे पॉझिटिव्ह असले तर निगेटिव्ज नाहीतच का, तर असं नाही. ऑब्व्हियसली शेवटच्या काही एपिसोड्समध्ये ड्रामा थोडा स्लो होतो, थोडीशी स्टोरी इकडे तिकडे पळायला लागते, त्यांना सगळं बाइंड करायचं आहे, त्याच्यामुळे कदाचित काही एपिसोड्समध्ये थोडे लिपसिंगचे टेक्निकल प्रॉब्लेम्स पण आलेले आहेत. बट इन ऑल ड्रामा इज गुड. या ड्रामामध्ये एक बेबी किंग आहे. ही इज ॲब्सोल्युटली क्यूट. असं वाटतं की एवढ्या कमी वयामध्ये हा एवढा शहाणा, इतकं सुपर स्मार्ट कसा आहे, पण ही इज सुपर क्यूट. हा ड्रामा फायरपासून सुरू होतो आणि फायरमध्ये संपतो. ॲब्सोल्युटली अमेझिंग वॉच. नक्की बघा तुम्ही हा ड्रामा, आणि जर बघितला असेल तर खाली कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा ड्रामा, तुमची काय मतं आहेत याच्या बाबतीमध्ये. जुळतायत नाही जुळत आहे, वॉट एव्हर इट मे बी, जस्ट राईट इट डाऊन. तुम्हाला वाटत असेल कुठला पुढचा ड्रामा मी कवर करावा तर ते पण मला सांगा, कमेंट्समध्ये लिहा. माझ्या या ड्रामा सफरीमध्ये तुम्ही सहभागी झाले त्याच्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.